नाशिक हत्या, प्राणघातक हल्ले, टोळक्यांचा धुडगूस, लूटमार, महिलांच्या अंगावरील सोनसाखळी खेचण्याच्या वाढत्या घटनांनी कुंभनगरी नाशिक शहरात गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिले जात आहे. 2023 आणि 2024 या वर्षात शहरात 42 आणि 40 हत्यांची नोंद झाली होती. चालू वर्षात 42 हत्यांची संख्या 9 महिन्यातच गाठली गेली आहे. वाढत्या गुन्हेगारीला राजकीय बळ असल्याचेही उघड झाले आहे. शहरात वर्चस्व वादावरून टोळ्यांमध्ये परस्परांचा वचपा काढण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे. टोळक्यांकडून लूटमार, दहशत पसरवण्याचे प्रकार घडत आहेत. किरकोळ कारणांवरून हत्या केली जात आहे. अंबड भागात 1 रुपयाने सिगारेट महाग दिल्याचा राग आल्याने पानटपरी चालकाची हत्या करण्यात आली होती. मागील महिन्यात श्रमिकनगर भागात कामावरून घरी परतणाऱ्या युवकाने पैसा देण्यास नकार दिल्याने टोळक्याने त्याची हत्या केली. पाथर्डी फाटा येथे कॅफेत 5 जणांनी कोयत्याने वार करून युवकाची हत्या केली. नांदुरा नाका येथील टोळक्याच्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक झाली आहे. पंचवटीतील गोळीबाराच्या कटात याच पक्षाचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचा सहभाग निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. 9 महिन्यात हत्यांची संख्या 42च्या वर पोहोचली. टोळक्यांकडून शस्त्र घेऊन दहशत पसरवणारे प्रकार वारंवार घडत आहेत. टोळक्यांकडून या गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत आहे. याचे प्रत्यंतर हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या संशयित महेश सोनवणे उर्फ चिमण्याच्या स्वागत मिरवणुकीतून आले. समर्थकांनी नाशिक रोड कारागृहाबाहेर पुष्पहार घालून जल्लोषात त्याचं स्वागत केलं. वाहनातून मिरवणूक काढली. समर्थकांनी धारदार शस्त्रे मिरवली. अन्य वाहनधारकांना मज्जाव केला. काहींच्या अंगावरती धावूनही गेले. चिमण्याच्या 22 समर्थकांना शोधून पोलिसांनी त्यांची धिंड काढली. श्रमिकनगरमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील संशयित टोळक्याची वरात काढून दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु हे गुन्हेगारीचे सत्र कुठेतरी थांबले पाहिजे. या परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याची चर्चा नागरिकांची भावना आहे. या बिकट परिस्थितीमुळे भाजपच्या 3ही आमदारांना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यासाठी जावे लागेल. चालू वर्षी जानेवारीपासून ते सप्टेंबर या कालावधीत शहरात झालेल्या सर्व हत्यांची उकल करण्यात आली. शहराच्या लोकसंख्येच्या वाढीनुसार दरवर्षी सर्वच शहरात 5 ते 10% गुन्ह्यात वाढ होत असते. त्याच प्रमाणात ही वाढ आहे. सर्व गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत मकोका, तडीपारी आदी कठोर कारवाई केली जात आहे. किरणकुमार चव्हाण, उपायुक्त गुन्हे शाखा, नाशिक पोलीस. 2023 मध्ये 42 हत्या. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या NCRB नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार 2023 वर्षात नाशिक शहरात 42 हत्या झाल्या होत्या. प्राणघातक हल्ले 61, बलात्कार 119, सोनसाखळी चोरी 126, दरोडा 6, इतर दरोडा 141, हाणामारी 68, वाहन चोरी 840, फसवणूक 297 असे विविध प्रकारचे 4527 दाखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांकडून जुगार प्रकरणी 143 आणि प्रतिबंधात्मक 372 अशा एकूण 1249 कारवाया करण्यात आल्या होत्या असे अहवालात म्हटले आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.